सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 23 फेब्रुवारी 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शिवसेना यांनी सत्ता स्थापन करावी, सातारकरांची जनभावना. मतदानातूनही नागरिकांचा कौल याच आघाडीला. सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शिवसेना यांनी एकत्रित सत्ता स्थापन करावी अशी सातारकरांची जनभावना आहे. निवडणुकीत मतदारांनी याच आघाडीला कौल दिला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने निर्णायक कच खाल्ल्यास हे जनतेच्या मताचा अनादर ठरेल. तसेच येणाऱ्या काळात त्या दोन पक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन त्यांना जिल्ह्यातील पुढील राजकीय वाटचाल करणे कठीण होऊन जाईल. भाजपाचा सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवच. भाजपाचा जिल्हा परिषद स्थापनेचा दावा करणे म्हणजे जिल्ह्यातील मतदारांचा अवमान. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत साताऱ्यातील जनतेने भाजपाचा पराभव केला आहे. भाजपाने लढवलेल्या 61 जागांपैकी त्यांना 27 जागांवर विजय मिळवता आला आहे. या जागा बहुमतापेक्षा 6 अंकांनी कमी आहेत. त्यामुळे निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत साताऱ्यातील जनतेने भाजपा विरोधी कौल दिला आहे. तरी सत्ता स्थापनेचा दावा करणे म्हणजे जिल्ह्यातील मतदारांचा आव्हान करण्यासारखे आहे. भविष्यात फोडाफोडी करून तडजोडीचे राजकारण भाजपा सत्तेत आले तरी जनतेचा विरोधी कौल भाजपाला नाकारता येणार नाही. जिल्हा रुग्णालयातील दुरावस्थेबाबत काँग्रेस आक्रमक. ऑर्थोपेडिक विभागातील मशिनरी बंदबाबत जिल्हाध्यक्षा सुषमा राजू गरपडे यांचे निवेदन. सातारा जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांचा आधार म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल. याच रुग्णालयात ऑर्थोपेडिक विभागातील मशिनरी बंद असून याकडे सत्ताधारी महायुतीतल्या कोणत्याही पुढाऱ्यांचे लक्ष नाही. हे पुढारी सत्ता स्थापनेचे दोन मश्गुल आहेत. इकडे सर्वसामान्य जनता टाचा घासून मरू लागली आहे. त्याकरता क्रांती करावी लागेल अशा शब्दात काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजू गरपडे यांनी ठणकावले आहे. लवकरात लवकर सुधारणा करण्यात यावी याबाबतचे निवेदन त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले आहे. ज्येष्ठ नेत्या कॉम्रेड अंजलीताई प्रभाकर महाबळेश्वरकर यांचे दुःखद निधन. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कॉम्रेड अंजलीताई प्रभाकर महाबळेश्वरकर यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे डाव्या चळवळीमध्ये तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्या कैलासवासी कॉम्रेड प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या पत्नी होत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जनवादी महिला संघटना, कामगार संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना तसेच घरेलू कामगार संघटना यांच्या कामात सातत्याने सक्रिय सहभाग नोंदवला. सातारा नगर परिषदच्या विरोधी पक्षनेते जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. कुडाळ मेरा रोडवर करंदोशी जवळ अपघात. रोड कामाच्या ठेकेदाराच्या वाहनाची दुचाकी वाहनाला धडक, 1 जखमी. कुडाळ मेढा महामार्गावर करंदोशी गावाजवळ रविवारी दुपारी रोडचे काम सुरू असताना अपघाताची घटना घडली. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या पाण्याच्या टँकर वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार दुचाकीसह टँकर जवळून जात असताना वाहनाच्या धडकीने दुचाकी टँकरच्या चाकाजवळ अडकली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करून जखमीला उपचारासाठी हलवली. रस्त्याचे काम सुरू असताना योग्य ती सुरक्षा उपाययोजना व सूचना फलक लावणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांच्याकडून होत आहे. उमरजमध्ये भर दिवसा 25 लाखांची धाडसी चोरी. उमरज येथे भर दिवसा अज्ञात चोरट्याने 10 टक्के सुमारे 7 तोळे सोने, 5 किलो चांदी आणि अंदाजे 2.5 लाखांची रोकड असा लंपास केला आहे. या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांचा सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. मोठा अनर्थ घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का? वांजोळी तालुका खटाव येथील शेतकऱ्यांचा सवाल. शेतरस्त्याच्या प्रश्नावर सामूहिक आत्मदान करण्याचा दिला होता इशारा. खटाव तालुक्यातील वांजोळी येथील शेतरस्त्याचा प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी उसाचं फड पेटवून देऊन सामूहिक आत्मदान करण्याचा इशारा 4 शेतकऱ्यांनी दिला होता. या निवेदनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्याने ते शेतकरी प्रत्यक्ष शेतात जाऊन आंदोलनाच्या प्रतीक्षेत असताना त्या दिवशी पोलिसांनी समजूत काढून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तर महसूल विभागाने पत्र काढून रस्त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन सोपवली. त्यानंतर आठवडाभराचा कालावधी उलटूनही काही प्रगती होत नसल्याने बजरंग मल्हारी गोळकर, शंकर भाऊ शेंडगे, शिवाजी खाशाबा शेंडगे, तात्यासाहेब शेंडगे या शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मोठा अनर्थ घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गाडीवर लिफ्ट देताना सावधान. कोरेगाव रहमतपूर रस्त्यावर एकाने लिफ्ट मागून दुचाकी चोरीची लुटली 2.5 लाखांची चैन. रहमतपूर पोलिसांकडून गुन्हा उघड. शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी फिरेडी अजय विठ्ठल गाडी वय 37 राहणार रहमतपूर हे दुचाकीवरूनच रहमतपूर कोरेगावकडे जात असताना राहुल सर्जेराव कदम वय 35 राहणार 7 तालुका कोरेगाव यांनी लिफ्ट मागितली. ओळख वाढवत तो कोरेगाव येथे गेला व काम आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासातही सोबत निघाला. दुधी तालुका कोरेगाव हद्दीत पुलाच्या कामामुळे निर्जन ठिकाणी लघुशंका बहाणा करून दुचाकी थांबवण्यात आली. त्यावेळी राहुलने अजयला लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी घेऊन त्याच्या गळ्यातील 2.5 लाखांची चेन घेऊन पळ काढला. रहमतपूर पोलिसांनी तपास करून राहुलला अटक करून सोन्याची चेन जप्त केली आहे. जाधववाडी तालुका फलटण येथे सिगारेट मागत सोन्याची साखळी लंपास. फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील योगेंद्र किराणा दुकानात 21 रोजी दुपारी 4:30 वाजता अज्ञात 2 अनोळखी युवक आले. त्यांनी सिगारेट मागितली. सिगारेटचे पैसे परत करत असताना त्यांनी दुकानदाराच्या गळ्यातील सुमारे 1 लाख रुपयांची सोन्याची साखळी चोरून नेली. रमेश जयवंत कदम वय 65 यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खंडाळ्यात 2 अपघातांमुळे महामार्ग कोंडला. पुणे मंगळूर महामार्गावर खंडाळा गावच्या हद्दीत शनिवार रात्री 11च्या सुमारास 2 वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले. त्यामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गावरून वाहने वेळेत हटवली गेल्याने रविवारी दुपारपर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान 10 अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर रविवारी दुपारी वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.